नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत चॅनल मध्ये। पहा, वैजिक राशीच्या अवयव आपण हे प्रकरण सुरू आहे। सराव संच 6.1 मधले काही उदाहरणं आपण सुद्धा बघितलीत। आता उर्वरित उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न होता अवयव पाडा, त्याच्यातल्या 5व्या क्रमांकाचं उदाहरण आपलं बाकी होतं, तिथून पुढचे उदाहरण आपण आता घेणार आहोत। p वर्ग वजा 2p वजा 35 लक्षात ठेवा, आतापर्यंतची जेवढी उदाहरणं बघितली त्या ठिकाणी शेवटच्या संख्येला अधिकचं चिन्ह होतं। म्हणजे अधिक असल्यामुळे काय करायचो आपण, बेरीज शोधायचो। बेरीजेचं चिन्ह होतं प्रत्येक वेळेस शेवटच्या पदाला, स्थिर पदाला, म्हणून आपण बेरीज शोधत होतो। या ठिकाणी स्थिर पदाला वजा चिन्ह आहे, ऐकी नाही, वजा चिन्ह, तर या ठिकाणी 100% आपण वजाबाकी शोधणार। मग ती वजाबाकी किती यायला पाहिजे, 2 यायला पाहिजे, आणि गुणाकार 35 यायला पाहिजे। अशा दोन संख्या शोधा। बघा, 35 चे दोन अवयव असे 7 आणि 5, 7 5 35, 7 5 गेल्यानंतर खाली किती उरतात, 2 उरतात, बरोबर। अगदी म्हणून मी 35 चे असे दोन अवयव घेतले, 7 आणि 5, 7 5 गेल्यानंतर 2 उरतील। आता मात्र चिन्ह देताना खूप काळजी घ्यायची। चिन्ह देताना काय करावं लागतं बाळांनो, मधल्या पदाचं जे चिन्ह आहे ना ते मोठ्या संख्येला द्यायचं, वजा। मधल्या पदाचं वजा चिन्ह मोठ्या संख्येला, दोघांमध्ये मोठा 7 आहे त्याला दिलं, जर याला वजा झालं तर याचा अल्टिमेटली तुमचा अधिक होणार आहे। हा फरक लक्षात घ्या। मागच्या याच्यात काय करायचो, मधल्या पदाचं चिन्ह दोन्ही संख्यांना देत होतो आपण, तो बेरीजेचा नियम होता। आता इथे वजाबाकी शोधली ना, तर वजाबाकीच्या नियमात मात्र मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं, हे विसरायचंच नाही। आणि म्हणून बरोबर आता काय होतील बघा, हे p वर्ग त्याच्यासारखंच मागच्या सारखं जायचं, वजा 7p अधिक तुमचे 5p, वजा 7p अधिक तुमचे 5p, आणि वजा 35 वरचे जसेच्या तसे। ओके, 2 2 चा गट मागच्या सारखाच, बरोबर। p ला कॉमन घ्या, एक p उरला, हा p ऑलरेडी बाहेर म्हणजे वजा 7 उरले, ते लिहिले। नंतर अधिक 5 घ्या, कंसात उरले p, 5 7 35 म्हणून 7 येतील। हाच कंस पुढे असतो, हे पण तुम्हाला सांगितलं बघा, 5 गुणिले p 5p, आणि 5 7 35 वजा 35 पण येतात। ओके, हा कंस सेम आहे, हा कंस सेम आहे, म्हणून तो एकदाच घ्या, p वजा 7, दुसऱ्या कंसात किती उरले, p अधिक 5। अशा पद्धतीने याचं उत्तर झालं। समजा आता हेच उदाहरण अशा पद्धतीने असतं, p वर्ग वजा च्या ऐवजी अधिक 2p आणि वजा 35। चिन्ह आपण मधल्याचं बदलतोय, शेवटच्या पदाचं चिन्ह बदलायचा अधिकार नाही आपल्याला, लक्षात ठेवा। हे वजा 2p होते ते मी अधिक 2p केले, वजा 35 आहे तर वजा 35, त्याच पद्धतीने जाणार। मग आता वजा 35 ची फोड करणार, वजा 35 चे असे दोन अवयव घेणार, गुणाकार वजा 35 आला पाहिजे, परंतु वजाबाकी तुमची 2 आली पाहिजे। इथे सुद्धा 7 5 35, तीच फोड, 7 5 35। ओके, मधल्या पदाचं चिन्ह, याला असलेलं अधिकचं चिन्ह मोठ्याला द्या, म्हणजे 7 ला द्या, आणि याला वजा करा। राईट, पहा दोन्हीचा फरक, पहा दोन्हीतला। इथे मधल्या पदाचं वजा 7 केलं, वजा 7 केलं अधिक 5, इथे मधल्या पदाचं अधिक 7 केलं वजा 5, दोन्हीची चिन्ह कंप्लीट एकमेकाच्या विरोधात आहे। हा फरक लक्षात आला तुमच्या। मधल्या पदाचं चिन्ह जसं मोठ्याला दिलं होतं इथे, तसं मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला दिलं, आणि म्हणून काय झाला फरक पहा, बरोबर। p वर्ग अधिक 7p वजा 5p वजा 35, आहे की नाही। हे न लिहिता आपण 7p 5p लिहितो, आणि वजा 35, 2 2 चा गट, बरोबर। चला, p कॉमन, कंसामध्ये p अधिक किती व्हायला पाहिजे सांगा बरं, p वर्ग पैकी एक p गेला, एक p आत घेतला, हे अधिकचं चिन्ह, हे p बाहेर, म्हणजेच किती उरले तुमचे 7, करेक्ट, 7 येतं, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर हे वजा 5 कॉमन घ्या, कंसात किती येतील p, ह्या वजामुळे ह्या वजाचा अधिक व्हायला पाहिजे, अधिक तुमचे 7, लक्षात घ्या, हाच कंस पुढे येतो, हे पण विसरायचं नाही। आणि म्हणून काय होईल, एका कंसात p अधिक 7 दोनदा आलेला कंस, आणि दुसऱ्या कंसात काय उरला p आणि हे वजा 5, p वजा 5। पहा दोन्ही उत्तरातला फरक पहा, p वजा 7 आहे, इथे p अधिक 7 आहे, इथे p अधिक 5 आहे, तिथे p वजा 5 आहे। काय झालं, फक्त मधल्या पदाचं चिन्ह बदलल्यामुळं हा असा फरक उदाहरणामध्ये होत गेलेला आहे। अतिशय सोपा असा भाग आहे, दोन्ही उदाहरणं लिहून घ्यायची। ओके मित्रांनो, 7वं उदाहरण बघा,
पी वर्ग वजा 7p वजा 44 असं उदाहरण आहे. वजा 44 इकडे लिहिले. 100% वजा चिन्ह असल्यामुळे वजाबाकी, ती वजाबाकी 7 आली पाहिजे. असे दोन अवयव कोणते आहेत बरं? 11 चोक 44. कोणते कोणते? 11 चोक 44. 11चा 4चा गुणाकार केला तर 44 आणि 11 मधनं 4 गेल्यानंतर 7 उरतात पहा. राईट. मग आता काय नियम आहे? हे वजाबाकीचा आहे. 11 मधून 4 गेले म्हणजे 7 उरले. मग आता वजाबाकीचा नियम काय म्हणतो? मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला द्या आणि याला अधिक करा. आणि म्हणून काय झालं बरोबर? पी वर्ग वजा 11p अधिक तुमचे 4p बरोबर वजा किती तुमचे 44 वरचे, नाही का? हे पद सारखंच असतं, फक्त मधल्या पदाच्या ऐवजी हे दोन पद आपण टाकत असतो. 2-2चा गट. चला पहिल्या याच्यातनं पी कॉमन घेतले. कंसात किती येतील? पी वजा 11 नंतर अधिक 4 कॉमन घेतले. काय यायला पाहिजे? पी वजा 44 म्हणजे 11चा आणि 4चा गुणाकार 4 बाजूला म्हणजेच आत किती आले पाहिजे? 11. याचा अर्थ पी वजा 11 पी वजा 11 इथे आहे म्हणून पी वजा 11 इथे घेतले. दुसऱ्या कंसात पी अधिक 4 आले. ओके. हेच उदाहरण मी आता चिन्ह बदलून इकडे करतो. लक्षात घ्या. मग पी वर्ग अधिक 7p वजा 44. ओके. चला वजा 44 म्हणजे 44 ची फोड करा. वजाबाकी 7 आली पाहिजे. याच्यासारखंच 11 चोक 44 इथे सुद्धा 11 चोक 44. ओके. मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला द्या आणि याला वजा करा. म्हणून काय होतील? पी वर्ग 11p वजा 4p वजा 44 अशा पद्धतीने आपण लिहिलं. आता पी वर्ग हे 7 न लिहिता 11p वजा 4p वजा 44. 2-2चा गट. चला पहिल्या गटातनं पी कॉमन कंसात येतील पी अधिक 11 वजा 4 कॉमन कंसात काय येतील? हाच कंस लिहा, विचारच करू नका. म्हणजे पी अधिक 11 जे असतो पाहिजे तो गुणू शकतात. वजा 4p 11 चोक 44. राईट. म्हणून पी अधिक 11 पी अधिक 11 एकदाच घ्या. पी अधिक 11 कॉमन दुसऱ्या कंसात पी वजा 4. अशा पद्धतीने उदाहरण 6वं उदाहरण सुद्धा आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे. लिहून घ्या. ओके मित्रांनो, ह्याच सराव संचाचं 4थं उदाहरण सुद्धा बाकी होतं. थोडंसं वेगळं होतं म्हणून मी मागे ठेवलं होतं. आता ते ह्या ठिकाणी घेणार आहोत आपण. बघा इथे 5 दिसतो, इथे 5 दिसतो, इथे 10 दिसतो. तिन्ही पदांमध्ये आपण 5चा पाडा आहे. 5-1 5 5-1 5 आणि 5-2 10 आहे की नाही? म्हणून आपण काय करू शकतो? 5 इथे असल्यामुळे 5 इथे असल्यामुळे 10 मध्ये सुद्धा 5 असल्यामुळे 5ला कॉमन काढूया. बरोबर. मग 5 बाजूला घेतली मी कॉमन. चौकटी कंसात लिहितो बरं का. हे y वर्ग 5 बाहेर गेल्यामुळे अधिक 5 बाहेर आल्यामुळे y उरला आणि हे 5 दुने 10 म्हणजेच या ठिकाणी 2 येतील. 5 गुणून बघा तुम्ही. 5 गुणिले y 5y वर्ग 5 गुणिले y 5y आणि 5 दुने तुमचे 10 होतात. राईट. आता आतला विचार करणार आपण. या 5चा काही विषय नाही. या आतल्या राशीचा आपण विस्तार अवयव घेणार आहोत. हे वजा 2 आहेत ना, इकडे वजा 2 लिहिले. चिन्ह वजा आहे म्हणजेच वजाबाकी शोधावी लागणार. 2ची अशी फोड करा. 2चे असे अवयव घ्या. वजाबाकी 1 आली पाहिजे. इथे काही अंक नाही बरं का. इथे 1चा अंक असतो, लक्षात ठेवा. वजाबाकी 1 आली पाहिजे आणि गुणाकार तुमचा 2 आला पाहिजे. म्हणजे बे 1 बेच करावं लागतील. पहा 2तून 1 जर काढला तर 1 उरतो आणि गुणाकार केला तर 2 येतो. मग आता मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला द्यायचं असतं आणि याला वजा करायचं असतं. असा हा वजाबाकीचा नियम आहे. वजाबाकीचा नियम काय सांगतो? मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला द्या आणि याला वजा करा. आणि म्हणून पुढे जाऊन काय होतील बघा. हे 5 कंसामध्ये काय होणार? हा y वर्ग अधिक तुमचे 2y वजा तुमचे 1y आणि वजा तुमचे 2. थोडेसे वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आहे, लक्षात घ्या, पण काही हरकत नाही. बरोबर. हा 5 जसाच तसा चौकटी कंसामध्ये 2-2चा गट केला.
पहिल्या गटात y ला कॉमन घेतलं, दुसऱ्या याच्यात काय y येतील y अधिक 2 कॉमन येतील. y जर कॉमन घेतला तर कंसात किती येतील y अधिक 2 वजा 1 कॉमन घ्या, कंसात किती येतील y अधिक 2. गुणून बघा तुम्हाला वरचं पद मिळतंय कंप्लीट. आणि म्हणून हे 5 जसेच्या तसे कंसामध्ये बघा हे y अधिक 2 y अधिक 2 म्हणून y अधिक 2 आणि दुसऱ्या कंसात काय येते तुमचे y अधिक y वजा 1. अशा पद्धतीने त्याचं उत्तर आहे. एवढं उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, या सराव संचातलं 9वं उदाहरण बघा. आता मागच्या उदाहरणात आपण 5 कॉमन काढला होता, 5 5 5 असं असल्यामुळे इथे 3 आहे, पण इथे आहे का 3? 14 मध्ये 3 सापडत नाही, 15 मध्ये आहे, म्हणून आपल्याला 3 कॉमन काढता येणार नाही. अशा वेळेस काय करायचं लक्षात घ्या, ही 15 ही संख्या आणि 3 एक्स वर्गाचा सहगुणक 3 आणि 15 ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा. बघा 3 गुणिले 15, पहा लक्षात घ्या 15 आणि 3चा गुणाकार करायचा. आतापर्यंत नुसते 15 ची फोड करत होतो, 15 आपण घेऊन फोडतो. आता तसं नाही करायचं. एक्स वर्ग बरोबर 3 आलेला आहे, या एक्स वर्गाचा सहगुणक 3 आणि शेवटचं स्थिर पद यांचा गुणाकार केला 15 आणि 3 बरोबर. या ठिकाणी काय झाले बघा 15 त्रिक 45 आणि इथं बेरजेचं चिन्ह आहे, म्हणून आता 14 बेरीज यावी, 14 बेरीज यावी अशी 45 चे 2 अवयव घ्या. 15 त्रिक 45 केले, तर 45 चे 2 असे अवयव घ्या, म्हणजे गुणाकार तर 45 आला पाहिजे, पण त्याचबरोबर बेरीज 14 आली पाहिजे. सांगा बरं. नऊ आणि 5, 9 5 45 आणि 9 5 मिळवले तर किती होतात तुमचे 14 होतात, बरोबर आहे. म्हणून हे अवयव आपल्याला चालतील. कोणते घ्यावे लागतील मग 45 चे असे 9 आणि 5, 9 आणि 5 घेतले 14 होतात आणि गुणाकार होतो तुमचा 45. आता बेरजेचं चिन्ह दोन्हीला द्यावं लागेल, कारण बेरजेचा नियम आहे आपला. ओके बरोबर. मग आता काय होईल बरोबर पहा, हे 3x वर्ग, आता हे नाही लिहित मी, हे लिहिणार अधिक 9x अधिक तुमचे 5x अधिक 15. लक्षात घ्या ह्या पदाच्या ऐवजी हे 2 पद आपण या ठिकाणी टाकले. 3-3चा गट करूया. चला बरोबर. पहा बाळांनो, आतापर्यंत काय करायचो आपण, एक्स ला कॉमन घेत होतो. आता इथे 3 पण आलेला आहे, हा 3 पण आहे, पुढे 9 पण आहे, म्हणजे 3च्या पाड्यात 9 सुद्धा आहे, म्हणजे इथे 3 आहे तर 9 मध्ये सुद्धा 3 आहेच की नाही, म्हणून आपण 3 कॉमन घेऊ शकतो. इथे एक्स वर्ग आहे, इथे एक्स वर्ग आहे, एक्सही कॉमन घेऊ शकतो. पहा मग 3x वर्ग पैकी 3x कॉमन काढले, x उरला तो या ठिकाणी घ्यावा लागेल कंसात, अधिक x ऑलरेडी बाहेर आहे, फक्त आता 9 म्हणजे काय 3चा गुणाकार, त्याच्यापैकी एक 3 बाहेर, तर आत किती असली पाहिजे 3, करेक्ट. बघा 3 त्रिक 9x अधिक, आता ह्या 2 पदांमध्ये पहा विचार करा, 5x अधिक 15, 5च्या पाड्यात 15 पण आहे, म्हणून जर 5 बाजूला घेतला आपण कंसात तर उरतील किती x आणि 5 त्रिक 15 होतात. पहा x अधिक 3 x अधिक 3 हा कंस आलाच तुमचा बरोबर, म्हणून x अधिक 3 x अधिक 3, म्हणून पहिल्या कंसात x अधिक 3, दुसऱ्या कंसात 3x अधिक 5. अशा पद्धतीने पूर्ण उत्तर आहे, व्यवस्थित लिहून घ्या. ओके पहा 10वं उदाहरण आहे. 2x वर्ग अधिक x वजा 45. काय ठरलेलं आपलं बघा, 45 आणि 2 यांचा गुणाकार करणार आहे. 2 गुणिले हे वजा 45, चिन्ह असं उचलले वजा 45, यांचा गुणाकार झाला 45 दुनी 90 92 वजा 90, राईट. आता 90 याचे असे 2 अवयव घेणार आपण, गुणाकार 90 यायला पाहिजे, पण त्याच वेळेस वजाबाकी किती यायला पाहिजे सांगा बरं, कोण सांगतं. तुम्ही म्हणाली तर काय वजाबाकी 0 यायला पाहिजे का, वजाबाकी 1 यायला पाहिजे बाळांनो. लक्षात घ्या, नुसता x म्हणजे याचा अर्थ काय होतो 1x, याचा अर्थ काय होतो 1x असतो. आपण एकाचा अंक लिहित नाही. बघा 2x लिहितो, 3x लिहितो,
4x लिहितो, पण 1x लिहायचा असेल तर असं 1x लिहितो का आपण? एकाचा अंक कधीच लिहित नाही, नुसता x लिहितो. म्हणजे याचा अर्थ काय? 1 असतो. म्हणजे या ठिकाणी अंक दिलेला नाही, याचा अर्थ काय? 1 आहे. मग आपण काय शोधणार आहोत आता या ठिकाणी? सांगा मला. वजाबाकी किती यायला पाहिजे? कोण सांगतं? मग आता वजाबाकी 1 यावी. आणि म्हणून 90 ह्या संख्येचे असे दोन अवयव घेणार, गुणाकार 90 येणार आणि वजाबाकी 1 येणार. कसं केलं बघा? 45 गुणिले 2 90 ची अशी फोड करणार. बघा दोन संख्या 10 आणि 9. 10 ने 9 ला गुणलं तर 10 9 90. 10 मधून 9 गेले तर कम्प्लीट 1 उरतो, आहे की नाही? मग आता मधल्या संख्येचं चिन्ह मोठ्याला द्या 10 ला आणि याला वजा करा. पहा मग कसं होईल. बरोबर हे 2x वर्ग हे पद लिहिणार नाही, अधिक तुमचे 10x लिहिणार आपण, वजा तुमचे 9x घ्या आणि वजा 45 अशा पद्धतीने. राईट. 2 चा गट करूया. मग पहिल्या गटात इथे 2 आहे, 10 मध्ये सुद्धा 2 आहे, म्हणून 2 ला कॉमन घेता येईल. x ला सुद्धा कॉमन घ्या. 2x जर कॉमन घेतलं तर 1x उरला तो लिहिणार, अधिक 10 म्हणजे 2 10 आहे की नाही? या 10 ची जर फोड केली तर 2 आणि 5 चा गुणाकार, त्याच्यातनं 2 बाहेर आहे की नाही? आहे की 2 बाहेर आहे, x पण बाहेर आहे, म्हणजे किती उरले असतील आतमध्ये? फक्त 5 गुणू शकतात. 2 10 आणि हा 1 10x तेच पद येतं. चला सरका पुढे. हे वजा चिन्ह, हे 9 कंसात उरले x. 45 म्हणजे 9 आणि 5 चा गुणाकार. 5 9 45 बरोबर आहे. 9 बाहेर गेल्यानंतर आत किती उरले पाहिजे? फक्त अधिक तुमचे 5. लक्षात घ्या, ह्या वजा चिन्हामुळे हे वजाचं काय होतं? अधिक किंवा हाच कंस असतो, लक्षात ठेवायचं. बरोबर. x अधिक 5 x अधिक 5 म्हणून x अधिक 5 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात 2x अधिक 9 2x वजा 9 सॉरी. अशा पद्धतीने हे अवयव येतात व्यवस्थित. ओके. पहा 11वं उदाहरण आहे. 20x वर्ग वजा 26x अधिक 8 आहे की नाही? मग आपण काय करतो? 20 ला 8 ने गुणा. 20 गुणिले 8 म्हणजे 160. बघा कसे? 8 दुने 16 त्याच्यावर 1 0 160. 160 चे असे दोन अवयव घ्या, गुणाकार 160 येणार, परंतु बेरीजचं चिन्ह आहे ना, बेरीज किती यायला पाहिजे? 26 यायला पाहिजे. मग 160 असं लिहू शकतो. 16 गुणिले 10 16 आहे 160 होतात. 16 गुणिले 10 म्हणजे 160 आणि 16 मध्ये 10 मिळवले तर किती? कम्प्लीट 26 येतात. किती सोपं आहे. आणि बेरीज लक्षात घे, बेरीज 26 यावी म्हणून मधल्या पदाचं चिन्ह दोन्हींना देतो. बेरजेचा नियम पहा काय आपला. वजाबाकीचा नियम असा सांगतो मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला द्या, पण आपण बेरीज करतोय ना, 26 बेरीज यावी म्हणजे 16 आणि 10 26 बेरीज यावी, ती पण वजा यावी म्हणून मधल्या पदाचं चिन्ह दोन्हींना द्यायचं असतं. म्हणून वजा 16 आणि वजा 10 हा मूलभूत फरक आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून बरोबर 20x वर्ग वजा 16x वजा 10x आणि अधिक तुमचे 8 आहेत. ओके. 2 चा गट. बरोबर. चला मला आता इथे 20 आणि 16 काय कॉमन निघेल? 20 आणि 16 पहा. 20 आणि 16 मध्ये 4 कॉमन निघू शकतो नाही का? 4 25 होतात आणि 4 चोक 16 होतात. दोन्ही 20 आणि 16 अशी संख्या फक्त 4च्या पाड्यात येते. कॉमन असणे म्हणजे काय? दोन्ही संख्या कुठल्या तरी एखाद्या संख्येच्या पाड्यात असल्या पाहिजे. म्हणून 20 आणि 16 ह्या संख्या 4च्या पाड्यात आहे म्हणून आपण 4 कॉमन काढू शकतो बाळांनो. 4 काढला, इथे x म्हणून x काढला. मग 4 25 होतात की नाही? म्हणजे इथे 5 उरतील. 20 पैकी 4 बाजूला सरकले तर 4 25 म्हणजे इथे 20 5 येतील. अजून एक x पण येईल. करू बघा गुणाकार. 4 25 x गुणिले x 20x वजा आता 16 आहे. 16 पैकी 4 बाजूला सरकले. 16 म्हणजे 4चा आणि 4चा गुणाकार 4 बाजूला आला म्हणजेच आता अजून 4 उरले की नाही? आणि म्हणून त्या ठिकाणी किती घेणार? 4. ओके. चला वजा. आता इथे 10 आहे आणि इथे 8 आहे. आता 10 आणि 8 ही संख्या फक्त 2च्या पाड्यात येते. कितीच्या पाड्यात येते? 2च्या. म्हणून आपल्याला फक्त 2च कॉमन. 2 पंचे 10 आणि 2 चोक 8 होतात.
म्हणून आपण या ठिकाणी काय करू शकतो, 2 कॉमन काढू शकतो. 2 जर कॉमन घेतले तर कंसात येतील बे पंचे 10 नाही का, म्हणून 5x. नंतर ह्या वजामुळे या अधिकचं वजा आणि बे चोक 8. पहा हाच कंस आला की बरोबर अगदी. आणि म्हणून पुढे लिहिताना आपण असं लिहिणार x वजा 4 5x वजा 4 5x वजा 4. एकदा घेणार 5x वजा 4 आणि दुसऱ्या कंसात 4x वजा 2. ओके, खूप सोपं उदाहरण आहे, व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, शेवटचं उदाहरण 44x वर्ग वजा x वजा 3. मग आता नुसता वजा x आहे ना, तर इथे एकाचा अंक आपल्या सोयीसाठी लिहून घ्या, म्हणजे वजा 1 वजा बाकी आपण शोधणार आहोत. पहा मग आता हे 44 आणि 3चा गुणाकार केला. 44 गुणिले वजा 3, 44 गुणिले वजा 3 ते त्याचा गुणाकार वजा 132 येतो. मग आता वजा 132 चे असे 2 अवयव घ्या, म्हणजे अशा 2 संख्या शोधा की वजा गुणाकार 132 आला पाहिजे आणि वजा बाकी 1 आली पाहिजे. 12 आणि 11चा गुणाकार करू शकतात मुळात. 12 1 12, 12 शी 2 हातच्या आला 1 आणि पुन्हा 12 1 12 हातच्याचा 1 13, म्हणजे 132 होतात बघा. आणि 12 मधून जर 11 काढली तर तुमचा 1 उरतो, आहे की नाही. गुणाकार केला 12 11चा 132, कारण 44 आणि 3चा गुणाकार 132 आहे, म्हणून 12चा आणि 11चा गुणाकार 132 येतो. आणि वजाबाकी जर केली तर तुमची 1 येते, म्हणजे आपल्याला ही फोड चालते, आहे की नाही. आणि मग आता चिन्ह देताना आपण मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला द्यायचं असतं आणि याला अधिक करायचं असतं. हा वजाबाकीचा नियम आहे आपला. वजाबाकीचा नियम नेहमी काय सांगतो लक्षात ठेवा. वजाबाकीचा नियम सांगतो मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्या आणि बेरीजेचा नियम सांगतो मधल्या पदाचं चिन्ह दोन्ही पदांना देऊन टाका. ओके, हे विसरायचंच नाही. आणि म्हणून बघा आता ह्या ठिकाणी 44 x वर्ग पहिलं पद पाहिजे असेल तर नेहमी आपण हे लिहायच्या आधी हे घेऊया आधी, आहे की नाही. अधिक किती लिहू शकता तुम्ही, 11x असं पण लिहू शकतात. नंतर काय करूया, हे घेऊया वजा 12x आणि वजा 3 अशा पद्धतीने. हे आधी घेतलं असतं तरी चाललं असतं बरं का. 44x वर्ग अधिक 12x, मी त्याच्याऐवजी मी काय घेतलं, 11 घेतलं. का केलं असेल बाळांनो, कारण इथे 44 आणि 11 हे एकाच पाड्यामध्ये येतात ना, त्याच्यासाठी केलं. ओके, चला आता पुढे काय होईल मला सांगा. 44x वर्ग अधिक 11x ह्या 2 संख्यांच्या आहेत, ह्या गटातून आणि ह्या गटातून आपल्याला कॉमन काढायचे. ह्या गटातून जर बाहेर 44 11च्या पाड्यात असतो ना, 11 तर 11च आहे की नाही, 11च्या पाड्यात आहेच. म्हणून आपण फार तर किती कॉमन काढू शकतो, 11x. इथं पण x इथे पण x, 11x कॉमन काढले. आता कंसात किती यायला पाहिजे, 11 चोक 44, म्हणजे इथे 4 यायला पाहिजे. पहा दोन्ही मधून 11x कॉमन काढल्यावर ती 44 आहे ना, 44 म्हणजे 11 चोक 44, म्हणजे आत किती येतील 4, अजून एक x यायला पाहिजे. हे अधिकचं चिन्ह. जेव्हा हे पद जसेच्या तसे बाहेर आहे, आता इथे किती लिहावे हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. हे पद इथे किती येणार, 1. ज्या अशा वेळेस काय लिहायचा असतो, 1 गुणून पहा बाळांनो, 11 चोक 44 x वर्ग, 11 गुणिले 1 म्हणजेच काय 11x. ओके, वजा आता ह्या 2 पदांचा विचार, पुढच्या 2 पदांमध्ये इथे 12 आहे आणि इथे 3 आहे, म्हणजे 3च्या पाड्यात 12 आहे, म्हणजे आपण 3 कॉमन काढू शकतो. 3 कॉमन काढले म्हणजे खाली किती उरतील, 3 चोक 12 बघा, 3 चोक 12x. आणि ह्या वजामुळे ह्या वजाचं काय झालं, अधिक 3 जसाच्या तसा बाहेर अशा वेळेस 1 घ्यायचा असतो, जसा इथे घेतला बघा. हे पद आणि हा कंस आणि हा कंस सारखाच आला. आणि म्हणून काय लिहू शकता तुम्ही मग, 4x अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात येतील 11x वजा 3. अशा पद्धतीने थोडंसं उदाहरण वेगळ्या पद्धतीचं आहे, परंतु अतिशय सोपं आहे. हे मात्र लक्षात घ्या कशी फोड घेतली आणि स्टेप्स कशा घेतल्या ते व्यवस्थित पहा. मी थोडासा बाजूला होतो, पाहून घ्या व्यवस्थित. आणि या ठिकाणी हा आपला सराव संच संपलेला. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलचा सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकीचा भाग नंतरच्या याच्यामध्ये. धन्यवाद.